जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर आता आपण पाहणार आहोत दशरथ घासाच्या बियाणांची भिजवण्याची प्रोसेस काय आहे ती, जेणेकरून आपण जे बी शेतामध्ये टाकणार आहोत ते पूर्णपणे उगलं पाहिजे. चला तर मग पाहूया. तर सगळ्यात आधी आपलं बी किती आहे ते पहा आणि त्यानुसार पाणी घ्या. तर मी घेतलेलं आहे 1 किलो बी. तर त्याच्यासाठी लागणार आहे 4 लिटर गरम उकळलेलं पाणी, ते आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपलं दशरथ घासाचं बी आहे ते या गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे. नंतर जे आपण बी टाकलेलं आहे ते आपल्याला गरम पाण्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटे ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एका पातेल्यामध्ये 4 लिटर गार पाणी घ्यायचं. मग गरम पाण्यामधलं बी 1 ते 1.5 मिनिटं झाल्याच्या नंतर ते बी पाण्यामधून काढून घ्यायचं आहे आणि जे आपण 4 लिटर पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये ते बी टाकायचं आहे आणि हे टाकलेलं बी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पातेल्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता पहा किती फरक दिसत आहे. पूर्णपणे हे बी फुगलेलं आहे. नंतर ते पूर्णपणे बी मोकळं होण्यासाठी वाळत घालायचं आहे, कारण की बी मोकळं झाल्यावर आपल्याला शेतामध्ये फेकायला सोपं जातं. आणि आता पहा दशरथ घासाचं बी किती मोकळं झालेलं आहे. नंतर आपल्याला जेवढं बी पातळ किंवा दाट टाकायचं आहे त्याप्रमाणे बी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जी प्रोसेस केलेली आहे त्यामुळे आपलं बी पूर्णपणे उगणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा.